महत्वाची बातमी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती पुन्हा पोलीस आणि आंदोलक भिडलेत। पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केलाय, त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती पुन्हा एकदा जंतर मंतर परिसरात। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्यात। ही दृश्य समोर आली आहे। पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलीस यांच्यामधली हे आमने सामने आलेत आणि आंदोलक आणि पोलीस हे पुन्हा एकदा जंतर मंतर परिसरात भिडलेत। सध्या आपण जंतर मंतर परिसरामध्ये आहोत आणि जंतर मंतर परिसरामधली ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लागलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे जंतर मंतर परिसरामध्ये आपण पाहू शकतो की आपली नजर जिथेपर्यंत जाते तिथेपर्यंत आंदोलक करते, कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक कार्यकर्ते, देशभरातले तरुण तरुणी युवक हे सगळे एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हीच संपूर्ण गर्दी जी आहे ती या सगळ्या जंतर मंतर परिसरामध्ये झालेली आहे आणि ही या सगळ्या गर्दीला आटोक्यात आणण्याकरता आता पुन्हा एकदा दिल्ली पोलीस जी आहे ती ऍक्टिव्ह मोडवरती आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन कव्हर करणारे काही मुक्त पत्रकार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की खरं तर हे आंदोलन कशा पद्धतीने आता वाढत चाललेलं आहे आणि ही काय या सगळ्या आंदोलनामधनं बाहेर निष्पन्न होणारे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत। अंकित, गेल्या ही संपूर्ण आंदोलक जमलेले आहेत, कालपेक्षा आज मोठी प्रमाणात गर्दी आहे। कालपेक्षा आज ही आहे परिस्थिती खूप जास्त गंभीर झालेली आहे। काल जेवढे इकडे आंदोलक होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त आंदोलन इकडे होते, कारण काल याच रस्त्यावर मी याच वेळी होतो, त्यावेळी लोक इकडनं जात होते, म्हणजे इकडनं गाड्या पण जात होत्या, मुव्हिंग होतं सगळं, म्हणजे गाड्या जात होत्या, लोक जात होते आणि नॉर्मल सिच्युएशन होती। पण आत्ताची सिच्युएशन इथे खूप जास्त वेगळी झालेली आहे, कारण इकडे सिख समुदायाचे लोक जे आहेत ते आलेले आहेत। जेव्हा लाठीचार्ज झाल्यानंतर त्यांनी बघितलं की आपल्या महिलांना मारण्यात आलं, आपल्या भावांना मारण्यात आलं, तेव्हा सिख समुदायाचे लोक कालपासून आल्यानंतर आता अर्ध्या एक तासापासून ते लोक परत इकडे आले आणि इथे ते थोडं काही सिख समुदाय लोकांचं आपल्या पद्धतीने ते जसं प्रदर्शन करतात तशा पद्धतीने प्रदर्शन केलं। पण आता हे पण कळण्यात आलं की इथे काय थोडाफार कुठेतरी इथे लाठीचार्ज झाला, कारण इकडे तिकडनं जे आहे आंदोलक आहे पाणी फेकत होते, तर त्याच्यामुळे पोलीस पण इकडनं हे करत होते की तुम्ही पाणी फेकू नका। त्याच्या व्यतिरिक्त ही जी फोर्स आता तुम्ही इकडे बघतायत ही फोर्स इथे याच्या आधी 20 तारखेला बघण्यात आली, म्हणजे इथे दोन जे आहे टिअर गॅसचे गाड्या लागल्यात, त्याच्यानंतर पाण्याच्या गाड्या लागल्यात। तर पोलिसांना आता कुठेतरी कळालं की सिच्युएशन कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकते, म्हणून पोलीस पूर्ण जे आहे टिअर गॅसची पडल्यानंतर तिकडे ड्रोन पण आहे, तो तिकडे ड्रोन उडतोय। त्याच्या व्यतिरिक्त इकडे साखळी चैन बनवण्यात आली आहे। तर नक्की आता पार्लमेंट स्ट्रीटची परिस्थिती जर म्हणजे असं झालंय की कोण पहिला जे आहे हे करेल, म्हणजे जर इकडनं आता हे लोक पाणी फेकतात तर जे थोड्या पद्धतीने जे लाठीचार्ज झाला, वंदे मातरमचे नारे लागतात, पण आता हेवी फोर्स सगळं पोलीस इकडे पुन्हा रात्रभर थांबणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर पोलीस या ठिकाणी आता ऍक्शन मोडवरती आहे। पोलिसांनी आपला बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दिल्ली पोलीसचे हे सर्व जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्या समोरच आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत, जमलेले असल्याची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि एकमेकांना साथ देत हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते या सगळ्या आंदोलकांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत आणि ही सगळी परिस्थिती सध्याची ही दृश्य आपण ही पाहू शकतो आणि मोठ्या संख्येनं हे आंदोलक जे आहेत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक ते या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि शीख समुदाय देखील आता या सगळ्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने उतरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली।